आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की श्रीरामांनी त्या छोट्याशा बटूच्या रूपात येऊन आमच्या कार्यक्रमाला इथे आशीर्वाद सुद्धा दिलेला आहे. धन्यवाद रामा. हसतोय तो किती गोड. रसिक हो, राम हे अग्नितत्व आहे, कारण अग्नीतून निर्माण झालेल्या यज्ञ पुरुषातूनच पायसदान मिळाल्यानंतर रामाचा जन्म झालेला आहे. आणि मारुतीराया हे वायुतत्व आहे, कारण तो वायुसूत आहे, अनलपुत्र आहे. त्यामुळे बघा, अग्नी जर प्रज्वलित ठेवायचा असेल तर त्याला वायूचं सहाय्य लागतं. आणि त्यामुळे रामाचं संपूर्ण जीवित कार्य जे आहे त्याला हनुमंतांची साथ लाभणं हे क्रमप्राप्तच होतं. त्या दोघांनी मिळूनच हे सगळं शिवधनुष्य पेललेलं होतं. रसिकाऊ, सीतामाईची अशोकवनामध्ये भेट घेतल्यानंतर, लंका दहन करून आल्यानंतर जेव्हा रावणाशी युद्ध करायला आता आपल्याला लंकेत जायचंय हे ठरल्यानंतर सीतेला परत आणायला म्हणून राम, लक्ष्मण, हनुमान, सुग्रीव, अंगद, जांबुवंत आणि सगळी वानर सेना जेव्हा पुन्हा दक्षिणेकडे सागर तटावर पोहोचलेली आहे, तेव्हा अर्थातच पुन्हा या 100 योजने पसरलेला सागर ओलांडायचा कसा हा प्रश्न पुन्हा तिथे सगळ्यांना पडलेला आहे. त्या सागराच्या तटावरती श्रीरामांनी 3 दिवस 3 रात्र अनुष्ठान मांडलेलं आहे. त्या सागराला विनंती केलेली आहे, पण सागर बधत नाही हे कळल्यानंतर सरळ आपल्या धनुष्यातून त्यांनी त्याच्यावर शरवृष्टी करायला सुरुवात केलेली आहे. त्यावेळेला तो सागर मनुष्य रूपात प्रकट होऊन हात जोडून प्रभू रामचंद्रांना म्हणतोय की प्रभू, करुणा सागर तुम्ही आहात, तुम्हाला माहिती आहे माझ्या काय मर्यादा आहेत, मी त्या ओलांडू शकत नाही. तुम्ही एक काम करा, तुमच्याबरोबर जो सुग्रीव आलेला आहे त्या सुग्रीवाच्या सेनेमध्ये नल नावाचा अतिशय सुंदर असा वास्तुशिल्पी आहे, त्याला तुम्ही माझ्यावरती सेतू बांधायला सांगा आणि तुम्ही हा सागर पार करून जा. नल त्याच्या वानर सेनेसह कामाला लागलेला आहे. प्रत्येक शिळा उचल त्याला